एवढी माणसं आज व्यासपीठावर आली आहेत, त्याच्यामुळे खूप उभारी मिळते आम्हाला. अक्षरशः एकेका फोनवर एकदा विचारल्यानंतर ही सगळी मंडळी काही आडेवेडे न घेता लगेच वयमसाठी इथे येणार असं त्यांनी शब्द दिला आणि त्याप्रमाणे सगळे वेळेच्या आधीच इथे हजरी झाले. मला खरंच खूप ऋणात राहावं असं वाटतं या सगळ्यांच्या, का हे सगळे माझे गुरुजन आहेत. आज इथे स्टेजवरची आम्ही सगळी मंडळी जरी वयाने मोठी असलो तरी सगळेजण मुलांचा, स्पेशली पुढच्या पिढीचा खूप गांभीर्याने विचार करणारे आहोत. आणि म्हणूनच वयमसारखं काहीतरी एक नवीन व्यासपीठ असावं, मुलांसाठी एक नवीन मासिक सुरू करावं असा घाट आम्ही घातला आहे. आजची मुलं खूप स्मार्ट आहेत, टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, खूप इच्छाशक्ती आहे. फक्त होतं कसं, या मुलांचे गुण मान्य करायची वेळ आली ना की आपण पालक मंडळी, आपली जी पालक पिढी आहे ही त्याचं क्रेडिट आपल्या पालकत्वाकडे किंवा एकंदर समाजाकडे घेतो की लहानपणापासून याला कसं छान सगळं मिळालं आहे, टेक्नॉलॉजी त्यांच्या हाताशी आली आहे, त्यांना वातावरण मोकळं आणि अतिशय पोषक मिळालं आहे आणि म्हणून ही मुलं अशी घडली आहेत. पण जेव्हा त्यांच्यामधली एखादी कमतरता किंवा एखादी उणीव जेव्हा आपल्याला मांडायची वेळ येते तेव्हा आपण त्या मुलांनाच टार्गेट करतो की या मुलांना ना जरा शिस्त नाही, जरा जबाबदारी घ्यायला नको, जरा वाचायला नको वगैरे वगैरे. मला वाटतं बऱ्याच जणांच्या घरी अनुभव येत असेल. तर मुलांचे हे जे उपजत गुण असतात, त्यांच्यामध्ये जे भिनलेले असतात ते जणू फुलवण्यासाठी आपण असतो आणि दोष मात्र तरीही त्यांच्यात ते स्वतःच कारणीभूत असतात की काय, असं काहीतरी वातावरण आपण निर्माण करून ठेवतो. हा मुलांवर थोडासा अन्याय होतो असं मला स्वतःला एक पालक म्हणूनही वाटतं. म्हणजे मुलं जर वाचत नसतील आजची तर त्याच्यात आपण कुठेतरी कमी पडतोय का याचा एक अंतर्मुख होऊन विचार करावा असा वाटतो. मुलांना वाचनाची गोडी लावायला आपण कमी पडलोय का? मुलांच्या हातात आज TV आहे, इंटरनेट आहे, स्मार्टफोन आहे, अशी सगळी आधुनिक साधनं आहेत जी ते लिलया वापरतायत आणि त्यातनं त्यांना हवं ती माहिती ते मिळवत आहेत. आणि ह्या साधनांमध्ये ती खूप रमतायत, त्यांना ते हवंसं वाटतंय, त्यांना त्याचं आकर्षण साहजिकच वाटतंय. पण यापेक्षाही काहीतरी वेगळं, जास्त आनंद देणारं, जास्त समाधान देणारं असं वाचनात आहे हे सांगायला किंवा त्या प्रकारची साधनं द्यायला कुठेतरी आपण कमी पडलोय का? आणि म्हणून असं वाटतं की वयम हे त्या दृष्टीने एक मोठं चॅलेंज आहे. या सगळ्या साधनांपेक्षा सुद्धा त्यांना तरीही वाचन करावं असं वाटेल, त्यांना हातात घ्यावं असं वाटेल, असं काहीतरी वेगळं आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचं आहे. वाचनात कसे आपण ॲक्टिव्हली रममाण होऊ शकतो, ती पॅसिव्ह एंटरटेनमेंट नाही. आणि त्याच्यामुळे त्या ॲक्टिव्ह एंटरटेनमेंटमधून किंवा ॲक्टिव्हली सहभागी होऊन आपण विकासाकडे सरकू शकतो. हे कुठेतरी वाचनाचे फायदे मुलांवर बिंबवण्यासाठी तसं दर्जेदार असं आपण काहीतरी द्यावं असं आम्हाला वयमच्या द्वारे द्यावंसं वाटतंय. मुलांच्या मनात खूप कुतूहल असतं, पण त्या कुतूहलातून ते विचारशक्ती त्यांची वाढवण्याकडे कसे सरकतील, त्यांच्या कल्पनाशक्तीला कसा वाव मिळेल असं आपण काहीतरी वयम करावं असं मनात आहे. वयम हा संस्कृत शब्द आहे. वयम म्हणजे आपण सारे. त्यामुळे तुम्ही, आम्ही, आपण सारे मिळून या पुढच्या पिढीसाठी असं काहीतरी दर्जेदार व्यासपीठ निर्माण करूया. यासाठी मला इथे असलेल्या सगळ्यांची साथ हवी आहे. इथे ऑडियन्समध्ये आमचे काही लेखक आहेत, काही तज्ज्ञ मंडळी आहेत, अनुभवी मंडळी आहेत, कल्पक मंडळी आहेत. या सगळ्यांची साथ वयमला हवी आहे. मुलांची, आजच्या मुलांकडे बघताना त्यांची हुशारी, त्यांची कल्पकता आणि त्यांचा उत्साह वगैरे बघताना अनेकदा असं वाटतं, पालक म्हणून हे मान्य करावं असं वाटतं कुठेतरी मनोमन, की वी गॉट बेटर चिल्ड्रन दॅन व्हॉट वी डिझर्व. आम्हाला आमच्या लायकीपेक्षा सुद्धा खूप चांगली पुढची पिढी मिळाली आहे काय, आणि आमच्या पिढीने त्यांना जेवढं पाहिजे तेवढी सुरक्षित आणि तेवढं एन्व्हायरमेंट फ्रेंडली वगैरे वगैरे आयुष्य द्यायला आम्ही कमी पडलो आहे का. आणि म्हणून कुठेतरी थोडंसं मला वाटतं या कृतज्ञतेतून किंवा याची फेड करायची म्हणून सुद्धा काहीतरी वयममध्ये असावं असं वाटतंय. मला इथे असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना मनोमन आवाहन करावं असं वाटतं की वयम जरूर वाचा, नियमित वाचा, तुमच्या सूचना जरूर आम्हाला कळवा. वयम नुसतं वाचून किंवा मुलांच्या हातात देऊन बाजूला ठेवू नका, तर मुलांनी पालकांसह आणि पालकांनीही मुलांसह वाचावं अशी एक ॲक्टिव्हिटी आपण वयम करूया. सगळ्यांचं मिळून कुटुंबाचा सहभाग असेल तर मुलं नक्की वाचतात, याच्यावर आपण विश्वास ठेवून वयमकडे बघूया. आणि आम्हाला खात्री आहे की असं आपण करत गेलो तर मुलांना वाचनाची गोडी, ज्या मुलांना वाचनाची गोडी नाही आहे ती लागवण्यासाठी वयम हे एक चांगलं साधन ठरू शकतं. ज्या मुलांना अगोदरपासूनच छान वाचतात त्यांनाही वयमद्वारे एक काहीतरी चांगलं खाद्य मिळेल असा नक्कीच आमचा प्रयत्न राहील. आणि मग या सगळ्यातून हा सगळा प्रयत्न जर आपण यशस्वी करू शकलो तर आजची मुलं वाचत नाहीत
ही तक्रार आपल्याला सगळ्यांना मिळून खोटी ठरवायची आहे आणि हे मोठं चॅलेंज आम्ही आजपासून स्वीकारत आहोत. ते चॅलेंज पूर्ण करायला इथे असलेल्या सगळ्यांची मला साथ हवी आहे. धन्यवाद.